भावांनो, आईच्या हाताचे चुल्यावरचे चवी. भावांनो, बहिणींनो, चला मी आज बाफले बनवते आणि तुम्हाला सांगते मी बाफले कसे बनवा. हे बा, हे बाफलेचं 1 किलो गहू घ्यायचा. 1 किलो गहू घ्यायचं, त्याच्यात पावशेरभर मका घ्यायची आणि ते थोडं मका आणि गहू जाळं द्यायचं. हे बा, हे असं जाळं मिक्सर करून जाळं दळून टाकायचं. हे असं जाळं मस्त असं हाताने जरा चरचर लागलं पाहिजे आपल्या रव्यासारखं. हे असं दळलं की मग तिच्यामध्ये हे मीठ टाकायचं थोडंसं. हे बा, हे थोडंसं मीठ चवीसाठी. बाकी जिरं टाकायचं. हळद, हे बा, हळद टाकायची थोडीशी. हळद टाकल्यावर तेल टाकायचं थोडंसं वरून. 2 पळ्या तेल आणि ओवा बी घ्यायचा थोडासा, कारण की ओवा जिरं घेतलं की मस्त चविष्ट लागतात. थोडा सोडा टाकायचा तिच्यात. सोडा टाकला की मस्त नरम होता. मग ते हा असा सोडा, हे बा, हा थोडा चिमूटभर सोडा टाकायचा. सोडा टाकायचा मस्त, कारण की त्यानं असे भुसूर होता आणि खायला चविष्ट लागता आणि पचन क्रिया होता म्हणजे यानं सोऱ्यानं. हे बा, त्याला असं सर्व मिक्सचर करून घ्यायचं. हे होऊन जाते मग बाफल्याचं पीठ. हे पाहा, हे पीठ, बाफल्याचं पीठ चांगलं चुरून घेते. याला मस्त चुरून घ्यायचं, एकदम नरम आणि थोडं कडक. नरम आणि कडक ठेवायचं आणि त्याला 15 मिनिटं असं राहू द्यायचं. आणि 15 मिनिटांना आता मी तुम्हाला बाफले करून दाखवी ना, तर चूल पेटवतो. हे आता पीठ 15 मिनिटं ठेवून दिलं आणि 15 मिनिटं झाल्यावर हे पीठ मुरलं आता. आणि मुरल्यावर हा असा उंडा करणं पडते. मस्त तेल लावून त्याला असं चुरून घेणं पडते. हा तेल लावून दोन्ही हातांसाठी. त्याला असं तेल त्याच्यामध्ये हा तेल पडीला उंडा झाला भाऊ, मस्त बाफल्याचा. हे पाय, त्याला अशी पुडी, ही अशी पुडी करायची. हे परत अशी पुडी मारायची आणि ही अशी परत पुडी मारायची. आता हे झाली पुडी अशी आणि हे अशी वेगळं, हे अशी परत हे अशी. त्याला असं करून घ्यायचं. हे असे हे झाले. मग दुसरी तिसरी पुढं ते दे मस्त. मग असे चांगले पावायसारखे होतात ते सदरी. हे असे हे असा उंडा करून घ्यायचा. हा झाला आपला उंडा बाफल्याचा तयार. हे असे सर्व करून घ्यायचे. आणि हे झाल्यावर पाणी उकळेल ठेवायचं चुल्यावर पाणी उकळेल ठेवायचं. पाण्याला गतका आला की म्हणजे पाणी उकळायला लागलं की तिच्यामध्ये हे सोडून द्यायचे. आणि त्यासाठी शिजवायची चांगली. किती? अर्धा घंटा, पाऊण घंटा असे शिजवायचे आणि नंतर काढून घ्यायचे. आणि मग मी तुम्हाला कापताना दाखवीन ते कसे असतात. उकळलेल्या पाण्यातून काढले, मस्त शिजू दिले चांगले पाऊण घंटा आणि उकळलेल्या पाण्यातून काढले. हे पा, एकदम पा किती भारी शिजले, एकदम मस्त, एकदम भारी. आता काय करायचे, याले असे घ्यायचे, असे कापून घ्यायचे. हे पा, असे छोटे छोटे मस्त असे कापायचे. हे पा, असे एक पीस दाखव बरं, बारीक हे असे मस्त गोल गोल कापून घ्यायचे. असे पा किती भारी आहे. असे बी कापायचे. आणि असे नाही आवडले तुम्हाला तर असे कापा, म्हणजे कारण ते आपल्याला जसे आवडतील तसे कापा. एकदम भारी आपल्या तुमच्या पसंत ना. पण पा असे करा. हे बा, असे कापायचे आणि लगे मग त्याला असे करून घ्यायचे. छोटे. हे बा, हे असे पा, हे अशी दुसरी पद्धत. तेल तपलं, हिचे सोडून दे त्याला.
एकदम भारी. पहा कसं तेल तपवणं पडते, एकदम भारी मस्त. असे करून घ्यायचे आता याच्यामध्ये सर्व छोटे 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 छोटे. हे बा हे असे आलटून पलटून घ्यायचे येईल मस्त. हे बा हे पा भावांनो, आईच्या हाताचे चुल्यावरचे चविष्ट हे बापले लय भारी येतात. मस्त एकदम पा नरम. हे बा नरम चटक मस्त. आईचे हाताचे बापले नरम चटक चविष्ट. हे बा एकदम नरम. पा असे बापले करून खान आपल्या आईला बहीणला सर्वांना, बाईला, घरच्या बाईला सर्वाला मागा करून. चला मावशीने बापले केले, मग आम्हाला बी करून दे बापले मावशी. सर्वाईले म्हणा, आईला म्हणा, आईच्या हातचे एकदम भारी बापले असतात.